नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या 9च्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत. 24 तास नाही तर फक्त एका तासात आपण देशभरातील दिवसभराच्या महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक, क्राईम आणि मनोरंजनासह इतर घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत. 2024च्या लोकसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा आज काँग्रेस पक्षाने प्रसिद्ध केला. यासह पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे आणि सगळेच पक्ष जे आहेत ते तयारीला लागल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. अनेक पक्षांकडून आता जाहीरनामा समिती जी आहे त्या समितीची घोषणा देखील करण्यात आली. भाजपाकडे असेल तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली 27 जणांची जाहीरनामा समिती जी आहे ती जाहीर करण्यात आली. इकडे काँग्रेसकडूनही आपली जाहीरनामा समिती जी आहे ती गठीत करण्यात आली होती. महाराष्ट्रामध्ये शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट असेल, काँग्रेस असेल, तर या सगळ्यांनी आपली एक जाहीरनामा समिती जी आहे ती गठीत केलेली आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचा जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध झाल्याचं पाहायला मिळतं. या काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये 5 न्याय आणि 25 गॅरंटी ज्या आहेत त्या देण्यात आलेल्या आहेत. याबरोबर काही मोठ्या घोषणा ज्या आहेत त्या देखील काँग्रेसने केल्याचं पाहायला मिळतं. यातली सगळ्यात मोठी घोषणा जर आपण पाहिली तर काँग्रेस सत्तेवर आल्यास देशामध्ये असणारी 50% आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची घटना दुरुस्ती आम्ही करू असं काँग्रेसने म्हटल्याचं पाहायला मिळतंय. आज जी जाहीरनामा समिती काँग्रेसची होती त्या समितीने जो जाहीरनामा गठीत केला, यानंतर जी पत्रकार परिषद झाली, ज्या पत्रकार परिषदेमध्ये हा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला, या पत्रकार परिषदेला काँग्रेस नेत्या राज्यसभा खासदार सोनिया गांधी, काँग्रेस नेते वायनाडचे लोकसभेचे उमेदवार राहुल गांधी, काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी, काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल, सचिन पायलट यांच्यासह प्रमुख नेते जे आहेत ते उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं होतं. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली या जाहीरनाम्याचं जे आहे ते प्रकाशन देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. आपण मगाशी जसं म्हटलं तसं हा काँग्रेसचा जाहीरनामा जो आहे तो ज्ञान या संकल्पनेवर आधारित आहे. ज्ञान अर्थात G फॉर गरीब, Y फॉर यूथ, A फॉर अन्नदाता आणि N फॉर नारी, म्हणजे समाजातील सर्व घटक जे आहेत त्या सर्व घटकांना समाविष्ट करून घेणारा असा हा काँग्रेसचा जाहीरनामा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. ही जी ज्ञान संकल्पना आहे या ज्ञान संकल्पनेवर आधारित काँग्रेसने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये जर आपण पाहिलं प्रमुख घोषणा जर आपण पाहिलं तर 3 लाख तरुणांना सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन जे आहे ते काँग्रेसने केल्याचं पाहायला मिळतंय. सरकारी नोकरीमधील कंत्राटी धोरण रद्द करून सर्व नोकऱ्या या कायमस्वरूपी करणार असल्याची मोठी घोषणाही या जाहीरनाम्यामधून काँग्रेसने केल्याचं पाहायला मिळतंय. SC, ST आणि OBCसाठी खाजगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण देऊ, मोठी घोषणा जी आहे ती काँग्रेसने केल्याचं या निमित्तानं पाहायला मिळतंय. जातीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचा छळ होऊ नये यासाठी रोहित वेमुला कायदा करणार असल्याची घोषणाही काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्याच्या माध्यमातून केल्याचं पाहायला मिळतंय. याबरोबर ज्येष्ठ नागरिक खिडक्या आणि अपंग निवृत्ती वेतन 1000 रुपये देण्याची घोषणाही काँग्रेसने केल्याचं पाहायला मिळतंय. 25 लाखांपर्यंतच्या कॅशलेस विम्यासह निदान शस्त्रक्रिया व औषधांसह सार्वत्रिक मोफत आरोग्य सेवा आणि सार्वजनिक सेवा अशा गोष्टींचा जो आहे तो काँग्रेसने आपल्या जाहीरनाम्यामध्ये समावेश केल्याचं पाहायला मिळतं. एकंदरीतच आज काँग्रेसचा जाहीरनामा झाला. पुढच्या 1 आठवड्यामध्ये भारतीय जनता पक्षाकडूनही आपला जाहीरनामा जो आहे तो प्रसिद्ध केला जाणार आहे. दोन्हीकडच्या जाहीरनाम्याची यावेळेची वैशिष्ट्य जर आपण पाहिली तर थेट मतदारांकडून जे आहे काँग्रेस असेल भाजप असेल यांनी थेट सूचना मागवल्या होत्या आणि त्या सूचनांचा अंतर्भाव जो आहे तो या जाहीरनाम्यामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच आज काँग्रेसचा जाहीरनामा जो आहे तो आल्याचा पाहायला मिळतोय. 3.5 लाख तरुणांना सरकारी नोकरीसह आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मोठी घोषणा जी आहे ती काँग्रेसने केल्याचं पाहायला मिळतंय. आता या जाहीरनाम्यातील घोषणा काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत कितपत तारतात हे पाहणं महत्वाचं आहे आणि या सगळ्या बाबतचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. कॅमेरा पर्सन अजय उभेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. भिवंडी लोकसभेसाठी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सुरेश म्हात्रे उर्फ बाळा मामा यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तब्बल 7 वेळा पक्ष बदललेल्या म्हात्रेंना खासदार होण्याचं स्वप्न अखेर पूर्ण होईल अशी अपेक्षा म्हात्रेंना आहे. पाहूया नेमके कोण आहेत सुरेश म्हात्रे आणि काय आहे त्यांचा आतापर्यंत राजकीय प्रवास. सुरेश म्हात्रे हे अनेक वर्षांपूर्वी सामाजिक कार्यकर्ते म्हणून समाजाच्या समोर आले.
त्यांनी विविध सामाजिक संस्था संघटनांबरोबर काम केले। सध्या धर्मेश्वर चॅरिटेबल ट्रस्ट, धर्मवीर मित्र मंडळ, तेजस्वी एज्युकेशन सोसायटी यासारख्या सामाजिक संस्थांचे ते अध्यक्ष म्हणून काम करतात। अनेकांना त्यांनी आर्थिक मदत केल्यामुळे भिवंडीत मोठ्या संख्येने वास्तव्यात असलेल्या आगरी समाजात त्यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आहे। सामाजिक कारकिर्दीबरोबरच त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द 1996 मध्ये सुरू केली। 1996 मध्ये त्यांना शिवसेनेचे शाखा प्रमुख पद देण्यात आलं, तर 2000 मध्ये शिवसेना विभाग प्रमुख पद म्हणून त्यांनी काम केलं। पुढे 2004 मध्ये शिवसेना भिवंडीच्या उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली। त्यानंतर 2009 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवली। मात्र यानंतर 2011 मध्ये म्हात्रे यांनी मनसे पक्षात प्रवेश केला व त्यानंतर भिवंडीच्या तालुका अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली। 2013 मध्ये मनसेच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी त्यांची वर्णी लागली। त्यानंतर पुन्हा 2014 मध्ये म्हात्रेंनी भिवंडीतून मनसेतर्फे निवडणूक लढवली। यावेळी देखील त्यांच्या विरोधात कपिल पाटील हेच उमेदवार होते। 2015 साली त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला व ठाणे जिल्हा ग्रामीण संपर्क प्रमुख म्हणून काम केलं। पुढे 2017 मध्ये ठाणे जिल्हा परिषद सदस्यपदी त्यांची निवड झाली। 2018 साली ठाणे जिल्हा परिषदेच्या शिवसेना गटनेतेपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली। 2021 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला व ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून काम पाहिलं। 2002 मध्ये पुन्हा त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला। भिवंडी लोकसभेच्या संपर्क प्रमुखपदी त्यांची वर्णी लागली, तर 2024 ला पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघात प्रभारी म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली। अखेर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे लोकसभेची उमेदवारी देण्यात आली। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने त्यांची दुसरी यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये कल्याण मतदारसंघामधून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। तर कोण आहेत या वैशाली दरेकर पाहूया। 2009 साली वैशाली दरेकर या मनसेकडून लोकसभा निवडणुकीला उभ्या होत्या, मात्र त्यांना 1 लाखाहून अधिक मतं मिळून त्यांनी विजय प्राप्त केला होता। 2010 ला त्या कल्याण डोंबिवली मनपामध्ये मनसेतर्फे नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या। तसंच विरोधी पक्षनेते म्हणून कल्याण डोंबिवली मनपा पद भूषवलं। 2009च्या अगोदर त्या शिवसेनेत होत्या, पुन्हा मनसे सोडून त्या शिवसेनेत गेल्या। पक्षफुटीनंतर वैशाली दरेकर या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतच राहिल्या। अशाच ताज्या आणि नवीन बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केलाय। तर कोण आहे ती अर्चना पाटील आणि काय आहे त्यांची कारकिर्दी पाहूयात। पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते आणि भाजपचे विद्यमान आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात प्रवेश केला असून प्रवेश करतानाच प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी त्यांना धाराशिवमधून उमेदवारी जाहीर केली। धाराशिव हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मिळाला होता, त्यामुळे या मतदारसंघात अर्चना पाटील यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यासाठी त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला। मात्र त्यांचे पती आमदार राणा जगजितसिंह पाटील हे भाजपमध्येच राहणार आहेत। अर्चना पाटील यांना उमेदवारी मिळाल्यामुळे आता जिल्ह्यातील पारंपरिक प्रतिस्पर्धा निंबाळकर आणि पाटील कुटुंबात पुन्हा एकदा स्पर्धा पाहायला मिळणार आहे। अर्चना पाटील यांनी याआधी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपसभापती म्हणून काम केलंय। सध्या त्यांच्याकडे कोणतेही पद नसले तरी त्या सामाजिक कामातून लोकांच्या संपर्कात असतात। लेडीज क्लबच्या माध्यमातून सुद्धा त्या धाराशिव जिल्ह्यात महिलांसाठी भरपूर काम करत असतात। अशाच ताज्या आणि नवीन बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी। पुण्यातून अतिशय धक्कादायक घटना समोर आलेली आहे। पुण्यातल्या खडक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या लोहियानगर पोलीस चौकीमध्ये एका पोलीस शिपायाने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे। ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली। 30-32 वयाचे हे पोलीस कर्मचारी होते आणि काही कारणांमधून त्यांनी ही आत्महत्या केल्याचं समोर येतंय। अद्याप कारण समोर आलं नसलं तरीही घरगुती कारणांमधून आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येते। भारत दत्ता अस्मार असं या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव असून त्यांनी CR मोबाईल 1 वरील कार्बाईनने 4 राऊंड फायर केले आणि यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। आत्ताच काही वेळापूर्वी
याच पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या काही पोलीस कर्मचाऱ्यांना त्यांनी दार उघडलं नाही, यावरून थोडासा संशय आला आणि त्यानंतर खिडकीची काच फोडून हे कर्मचारी आत गेले आणि त्यानंतर ही सर्व घटना जी आहे ती समोर आली। अतिशय दुर्दैवी घटना आहे। या पोलीस शिपायाचे जे नातेवाईक आहेत ते सुद्धा पुण्यात दाखल झालेले आहेत। हे पोलीस शिपाई जे आहेत ते मूळचे संगमनेरचे असल्याची प्राथमिक माहिती समोर येते। अद्याप तरी यापेक्षा जास्त काही माहिती समोर आलेली नाहीये। काही वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत आणि या सगळ्याच्या बाबतीत संपूर्ण माहिती घेऊन त्यानंतर आपल्याला ही घटना नेमकी कशामुळे घडली ते समोर येईल। मात्र पुण्यामध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना घडताना पाहायला मिळतात। गेल्या काही दिवसांमध्ये अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या या आत्महत्यांमागची नेमकी कारणं तरी सध्या स्पष्ट होताना पाहायला मिळत नाहीयेत। व्हिडिओ जर्नलिस्ट शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून विविध लोकसभा मतदारसंघांमधले जे नागरिक आहेत ते आपल्या समस्या घेऊन समोर येताना पाहायला मिळतात। मी आता पुण्यातल्या गणेशखिंड रोडवरती असलेल्या खैरेवाडी या भागामध्ये आहे। या भागामध्ये आता पाणी समस्या ही मोठ्या प्रमाणात जाणवतीये। उन्हाळा चालू झालेला आहे, पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे। इथल्या नागरिकांना वेळच्या वेळी पिण्याचं पाणी सुद्धा मिळत नाहीये आणि त्याच अनुषंगाने इथल्या सर्व ग्रामस्थांकडून पाणी पुरवठा सुरळीत व्हावा, नाहीतर नो वॉटर नो वोट अशा प्रकारचा मजकूर असलेले फ्लेक्स लावण्यात आलेले आहेत। पाण्याला त्रस्त झालेल्या खैरेवाडीमधील ग्रामस्थांकडून मतदानावर बहिष्कार टाकण्यात येणार आहे अशा प्रकारचं या फ्लेक्सवरती मजकूर असल्याचं पाहायला मिळतंय। जर आम्हाला वेळच्या वेळी पाणी मिळालं नाही तर आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू अशी भूमिका खैरेवाडीमधल्या ग्रामस्थांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय। खैरेवाडीतला हा पाणी प्रश्न आजचा नसून तब्बल 1.5 ते 2 वर्षांपासूनचा आहे। 2 वर्षापासून या वस्तीमध्ये राहणाऱ्या हजारो घरांमध्ये पाणी येत नाहीये। पाण्याची समस्या अतिशय बिकट झाल्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी आज या ठिकाणी फ्लेक्स लावून आपला आक्रोश, आपला संताप जो आहे तो या फ्लेक्सच्या माध्यमातून दाखवून दिलेला आहे। माझ्याबरोबर या ठिकाणचे काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बातचीत करून त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगाल, कधीपासून तुम्हाला पाणी येत नाहीये? पूर्ण 18 महिने झालेले आम्हाला पाणी येत नाहीये। जेव्हापासून मेट्रोचं काम सुरू झालं तेव्हापासून आम्हाला पाणी येत नाही आणि त्यासाठी आम्ही आमच्यानी जेवढे प्रयत्न होतील तेवढे करत आलो, आश्वासनावर आश्वासनं, ह्याच्याशिवाय काय मिळालं नाही। आणि आम्ही आता शेवटी ठरवलं का चला आता हा शेवटचा पर्यायी मार्ग असा सगळ्या महिलांनी मिळून सुचवला आणि आम्ही फ्लॅक्स लावलेला आहे का आम्ही या मतदानावर, यंदाच्या मतदानावर बहिष्कार घालू। किती दिवसांनी पाणी येतंय तुमच्याकडे? पाणी येतच नाहीये, नळाला पाणी येतच नाही। टँकरचं, आम्ही वरच्या साईडला राहतो, टँकरचं जरी पाणी आलं तरी उतार असल्यावर सगळं पाणी खाली येतं। आता खालच्या लोकांना पण हा प्रश्न निर्माण झालेला आहे की जरी टँकर आला तरी त्यांनाही पाणी पोचत नाहीये। नुसता हा टँकर हा काही सोल्युशन नाही आहे याच्यावरचं। आमच्या नळालाच पाणी आलेलं पाहिजे आम्हाला। जर नळाला पाणी आलं तर ते पाणी प्रत्येकाला मिळेल। टँकरचं पाणी हे काय होतंय, उतार असल्यामुळे सगळं खाली जातंय। हा ऑप्शन नाही आहे टँकर हा जो देतात आम्हाला, हा तात्पुरता ऑप्शन नकोच आणि हे 1.5 वर्ष झाला आम्ही सहन करतोय। आम्ही पाणी पुरवठा विभागाला वेळोवेळी जाऊन कळवलं, त्यांची फक्त एकच उत्तर, मेट्रोची तिथं खुदाई झाली त्यामुळे ते पाणीचे पाईप तुटले, खाली घेतात वर घेतात। हे आता आम्हाला जे उत्तरं देत आहेत ही उत्तर आम्हाला नाही पाहिजे। आता आम्हाला सेपरेट नवीन कनेक्शनच पाहिजे, डायरेक्ट पाईपलाईन। आता आम्हाला असं सांगण्यात आलं का युनिव्हर्सिटीमध्ये टाकी होती, झालेलं आहे, उद्घाटनही झालेलं आहे, मग तिथून आम्हाला डायरेक्ट आमच्या खैरेवाडीसाठी नवीन पाईपलाईन टाकून देण्यात यावी। म्हणजे कुठं तुटलं फुटलं काय आम्हाला ते काहीच नको, फक्त आम्हाला नवीन पाईपलाईन पाहिजे। लहान मुलं बांधून काही उपयोगच नाही, नुसतं येणं बघणं ते जाणं काही अर्थ नाही। टँकर नकोय आम्हाला, नळालाच पाणी द्या, अजिबात नकोय। हा, नवीन किती टँकर लागतात तुम्हाला आता दिवस? आता काल तरी 7 दिले, काल दिले 7, आज दिले 5। पाणी विकत पण घ्यावं लागतंय का? बरं नाही, पाणी आम्ही तरी विकत घेतलं नाहीये। प्यायचं पाणी आजूबाजूच्या लोकांनी दिलंय, म्हणजे बाहेरचे जे लोक आहेत त्यांनी।
या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक जे आहेत त्यांचा आक्रोश पाहायला मिळतोय. काय सांगाल, काय नेमकी समस्या आहे? 4 वाजता जर पाणी आलं तर पाणी सोडतात आणि अगदी 10 मिनिटं पाणी सोडतात, नंतरचं पाणी जातं कुठं? नंतर पाणीच येत नाही. नंतर पण आहे ना, ज्याला यायचं त्यालाच येतं. आणि टँकर 1 मिनिट, टँकरचं म्हणताय ना, तर टँकर आता कालपासून यायला लागले. गेल्या 6 महिन्यापूर्वी आम्ही 2 महिने टँकरवरच जीवन जगलं. तेव्हा पण आश्वासन मिळाले 8 दिवसात होणार, 10 दिवसात होणार, आणि ते पुन्हा ते टँकर बंद झाले. शेवटी आम्ही पुन्हा थकलो आणि पुन्हा आता हे बॅनर लावला. कालपासून आम्हाला टँकर चालू झाले आणि ते कॉकमध्ये पाणी टँकरचं सोडतात. ज्याला मिळतं त्याला मिळतं, ज्याला नाही मिळत ते कुठूनही विकतचं आणून करतात. बरोबर. या ठिकाणी काही पुरुष मंडळी सुद्धा आहेत. महिलांना खरं तर पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात जाणवतो. मात्र इथे काही काका आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. काका, तुम्ही आता फ्लेक्स लावलेला आहे की मतदानावर बहिष्कार टाकू, तर खरंच बहिष्कार टाकणार आहात? आम्ही असा बहिष्कार टाकणार आहे, कुठला आमदार खासदार जरी आला तरी आम्ही मतदान करणार नाही. आमचा पहिला पाण्याचा प्रश्न सोडवा आणि नंतर आमच्याकडे मतदानाचा हक्क मागायला या. आज आपली आरबीआय बँक तिथं 1.5 फूट पाणी उडतंय, उंच 4 फूट पाणी उडतं. मग पाणी जातंय कुठं? काय या कॉर्पोरेशनच्या साहेब लोकांनी पाणी विकलंय का कुणाला? ते तरी आम्हाला कळू द्या. हां, एवढंच फक्त मला सांगायचं. नमस्कार. हे सारखं जे पाणी बंद होतंय, हे बंद होण्यामागे फार मोठं षडयंत्र असेल असं आम्हाला वाटतंय. आम्ही आमदार खासदार यांच्याशी नेहमी संपर्क साधलेला आहे आणि आमचे जे क्या नाम आहे, सिद्धार्थ शिरोळे साहेबांनाही नेहमी आम्ही फॉलोअप ठेवलेला आहे. त्यांनी येऊन पाहिलेलं आहे, पण येऊन नुसतं पाहतात, पण त्याच्या पुढची काय स्टेप आहे? आमच्या घरात जर पाणी नसेल तर आम्ही त्यांच्या मागे फिरून करणार काय? आता याच्यानंतर आमच्याकडे जर पाणी आलं तरच आम्ही कोणाला मतदान करायचं आहे, कोणाला नाही करायचं हे ठरवू. काय आमच्या हा जो आहे निषेध, हा लोकशाहीच्या मार्गाने निषेध केलेला आहे. आमचा कुठल्याही पार्टीला असा विरोध नाही की अमुक पार्टीचं मतदान नाही करायचं, अमुक पार्टीचं मतदान करायचं, असा विरोध नाही आहे. पण लोकशाहीचा विरोध आहे. लोकशाही ही जिवंत ठेवली पाहिजे म्हणून हा बॅनर लावलेला आहे आणि हा निषेध केलेला आहे. तरी गैरसमज कोणी करून घेऊ नये आणि कुठल्या आमदार खासदाराने असं विचार करू नये की आम्हाला मतदान करणार नाही. प्रत्येकाने प्रयत्न करा आणि लोकांच्या घरापर्यंत पाणी पोहोचवा. पाणी हे जीवनाला सर्वात महत्त्वाचं आहे. तुम्ही फ्लेक्स लावलेला आहे, मतदानावर बहिष्कार टाकणार असं सुद्धा म्हणताय. मात्र जरी तुमची मागणी आता सुद्धा मान्य झाली नाही तर मग काय करणार आहात? रस्त्यावर उतरणार आहात का? आमच्या सर्व महिला आहेत ना, गेले 14 महिने म्हणजे अतिशय त्रस्त झालेले आहेत. 14 महिने आमच्या खैरेवाडीचं पाणी पूर्ण बंद आहे, ह्या दोन्ही लाईनचं. जवळजवळ तुम्ही विचार करा, 14 महिने कोण मायकाला ऐकून घेणार आहे? 14 महिन्यानंतर हा आमचा फ्लेक्स लागलेला आहे. 14 महिने, पण 14 महिन्यामध्ये कंटिन्यू आमदार शिरोळे आम्हाला मदत करतात आहेत. त्यांची पूर्ण टीम मदत करते, पाण्याचे काही अधिकारी मदत करतात आणि आमचे पूर्ण खैरेवाडी त्यांना मदत करते. आम्हाला पाणी जर आलं नाही ना, टँकरची व्यवस्था करतात. ज्या पद्धतीत आम्हाला पाणी पाहिजे त्या पद्धतीत पाठवतात. पण आम्हाला ॲक्च्युली नळाला पाणी पाहिजे, टँकरचं पाणी आम्हाला बंद पाहिजे. कारण किती महिला पाणी भरून हाताने भरणार आहेत त्या. आज प्रत्येक महिला आजारी आमची. तुम्ही जर बघितलं ना, घरोघरी जाऊन बघितलं ना, सगळे आजारी आहे. सकाळी उठून कामाला जायचंय, परत संध्याकाळी यायचं. पाणी जर नसेल ना, अक्षरशः डोकं बधीर होतं. मग ह्याच्यावरती ह्या महिलांना वैतागून तो बॅनर लावलेला आहे. बाकी हा कोणाला आमचा विरोध नाही आहे. मतदान करणार आम्ही 100% करणार आहे. पण आमचं जोपर्यंत पाणी प्रश्न सॉल्व्ह करत नाही ना कोण, तोपर्यंत आम्ही ह्याला विरोध आहे. काय विरोध आहे आमचा? नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी पाण्याची समस्या ही गेल्या 1.5 वर्षांपासून अतिशय गंभीर प्रमाणात असल्यामुळे हा फ्लेक्स लावण्यात आलेला आहे. जोपर्यंत आमचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागत नाही, आम्हाला महानगरपालिकेतर्फे नळाला जे पाणी येतं ते पाणी आम्हाला जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू. जर मतदानाचा दिवस उजाडला आणि त्या दिवशीपर्यंतही हा प्रश्न जर मार्गी लागला नाही तर त्या दिवशी मतदानावर बहिष्कार टाकला जाईल. अशा प्रकारची भूमिका खैरेवाडीतील नागरिकांनी घेतल्याचं पाहायला मिळतंय. आपलं इथे स्वागत करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद ताई, मनपूर्वक धन्यवाद. यानंतर
मार्गदर्शन करण्याची विनंती माननीय हर्षवर्धनजी पाटील साहेब यांना। आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय नेते आणि ह्या राज्याचे खऱ्या अर्थाने शिल्पकार आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, या व्यासपीठावर उपस्थित असलेले आपल्या दौंड तालुक्याचे आमदार आमचे सहकारी राहुल कुल, जिल्हा अध्यक्ष वासुदेव नाना काळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले वेळेअभावी सर्व सन्मान्य व्यासपीठ, आलेले सर्व पत्रकार, एवढ्या मोठ्या प्रचंड संख्येने आलेले सर्व इंदापूर तालुक्यातील भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे आणि खऱ्या अर्थाने स्वाभिमानी कार्यकर्ते, आज आपण सर्वजण या ठिकाणी आलात। आपल्या सर्वांचं मी मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो, आपलं मनापासून या ठिकाणी आभार मानतो। वेळ कमी आहे, विषय साहेब बरेच आहेत, पण आज खऱ्या अर्थानं माझी विनंती आहे ती फटाकडे वगैरे काय उडवू नका, कारण भाषणामध्ये व्यत्यय येतोय। साहेब, आपण एवढा या लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू असताना आपण कालच मला 10 वाजता फोन केला आणि साहेबांनी सांगितलं हर्षवर्धन उद्या मी 4 वाजता इंदापूरला येतोय। मी अगोदर क्षणभर म्हणालो साहेब इतक्या लवकर तयारी कशी करायची। साहेब मिश्किलपणाने मला म्हणाले जी माणसं ताकदीनं 24 तासामध्ये जर 10,000 माणसं गोळा करत असतील त्यालाच मी 12 तासाचा वेळ देतो, मी तुम्हाला फोन केलेला आहे, मी 4 वाजता या ठिकाणी येणार। आणि म्हणून साहेब ही सगळी लोक फक्त निरोपावर आलेलेच आहे, कुणालाही गाड्या पाठवल्या नाही, कुणालाही काही, फक्त मेसेज पाठवला की आपण येणार आहात आणि कार्यकर्त्याला मार्गदर्शन करणार आहात। आणि म्हणून आपण सर्वांनी मिळून एकदा देवेंद्र फडणवीस साहेबांसाठी टाळ्या वाजवून त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करा। फडणवीस साहेब, आम्ही 2019ला तसं पाहिलं तर तुमचे आणि माझे व्यक्तिगत संबंध हे 1999 पासूनचे आहेत साहेब। तुमच्या अगोदर 1995ला ह्याच जनतेनं साहेब मला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं, तुम्ही 99ला विधानसभेमध्ये आला। पक्ष वेगळे असतील आपले त्या काळामधले, पण नातं, ऋणानुबंध, संबंध, मैत्रीचे संबंध मी आज या ठिकाणी सगळ्या तालुक्यातल्या जनतेला सांगू इच्छितो की आज देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि आपले संबंध, आपण भारतीय जनता पक्षात गेलो म्हणून अशातले भाग नाहीत, पण 99 सालापासून गोपीनाथ मुंडे साहेबांच्या काळापासून एक सातत्यानं तुमचा आमचा सर्वांचा ऋणानुबंध आहे। आणि म्हणून साहेब आज आपण आलात, तुम्हाला सगळ्या गोष्टीची पूर्णपणे कल्पना आहे, त्यामुळे त्या विषयावर काही जास्त भाष्य करण्याची आवश्यकता नाही। पण आज साहेब आम्हा सर्वांची इच्छा आहे की तिसऱ्यांदा पुन्हा माननीय नरेंद्र मोदी साहेबांना ह्या देशाचं पंतप्रधान आपल्याला करायचे का नाही करायचं? जरा हात वर करून सांगा, करायचे का नाही करायचं? जरा मोठ्या आवाजात सांगा, होय का नाही? साहेब ही सगळी लोक भारतीय जनता पक्षाला मानणारे आहेत, त्यामुळं महायुती महाराष्ट्रामध्ये आहे, महायुती झाली, वरिष्ठांनी निर्णय घेतला, पण साहेब आमच्या कार्यकर्त्यांच्या ज्या भावना आहेत, कैलासवासी भाऊंनी या तालुक्यामध्ये संस्कार घडवले, आमच्यासारखे कार्यकर्ते घडवले, नेते घडवले। गोलब साहेब या तालुक्याचे आमदार होते साहेब, भाऊ 35-40 वर्षे आमदार, मंत्री, खासदार होते, पण एक चांगल्या प्रकारचे संस्कार असणारी साहेब ही सगळी समोरची कार्यकर्ते आहेत। साहेब ही परिस्थितीने गरीब आहेत, सामान्य माणसं आहेत साहेब, कुणी ठेकेदार नाही ह्याच्यामध्ये, कुणी कॉन्ट्रॅक्टर नाही ह्याच्यामध्ये, कुणी लाभार्थी नाही, कुणी मलिदावाला नाही, आहे का कोणी? सांगा मला तुम्ही। सगळे प्रामाणिक माणसं आहेत साहेब, पण स्वाभिमानी माणसं आहेत। आज साहेब या सगळ्या लोकांची अपेक्षा एवढीच आहे की महायुतीचा धर्म आम्ही पाळायचा, तर महायुतीचा धर्म आपल्या मित्र पक्षांनी सुद्धा पाळला पाहिजे, ही साधी माफक अपेक्षा आहे साहेब। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीची चर्चा, मला बऱ्याच पत्रकारांनी विचारलं की तुम्ही नाराज आहात, तुम्ही काय मागणं केलं? मला या इंदापूर तालुक्याचा स्वाभिमानी कार्यकर्ता कधी मागत नाही, सांगतो तुम्हाला। या इंदापूर तालुक्यातला स्वाभिमानी कार्यकर्ता हा कधी कुठली गोष्ट
मिळण्याकरता म्हणून काम करत नाही, तर ह्या इंदापूर तालुक्यातला स्वाभिमानी कार्यकर्ता तत्वानं निष्ठेनं आणि एकदा ठरलं तर ठरलंच, नाही ठरलं तर नाही ठरलं ही भूमिका घेऊन काम करणारा इंदापूर तालुक्यातला साहेब कार्यकर्ता आहे. आणि म्हणून मागचा इतिहास सांगायचा नाही, कारण साहेब तुमच्या समोर तो इतिहास सांगून करायचं काय, कारण तुम्ही 19ला आपण बरोबर आलो, त्याच्या मागे साहेब आम्ही भोळी बाबडी माणसं आहे, फार त्रास झाला आम्हाला साहेब, मला झाला, ह्यांना झाला साहेब. इथं आलेल्या माणसांचे साहेब 4-4 पिढ्याचे आमचे संबंध आहेत. मी नावानिशी सांगेल साहेब, ज्याच्या पंजोबानं आम्हाला मतदान केलं त्याचा नातू सुद्धा आज आपल्याला मतदान करतोय. हे ऋणानुबंध आपण का निर्माण केलं, तर एक रक्ताची नाती साहेब आपली तयार झालेली आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्यांचा संसार प्रपंच साहेब आपल्यावरती अवलंबून आहे, या सगळ्यांचा स्वाभिमान आपल्यावरती अवलंबून आहे, या सगळ्यांच्या अडचणी सगळ्यांचे संकट तुमच्यावरती आमच्यावरती अवलंबून आहेत. आणि म्हणून साहेब मिटिंग झाल्या आमच्या, मला बऱ्याच कार्यकर्त्यांनी विचारलं तुम्ही त्या बंद दारामध्ये काय चर्चा केली. आता सगळंच मला काही इथं स्पीकरवर सांगता येणार नाही सांगतो, पण समजून घ्या बऱ्याच वेळा आपल्याला त्रास झालेला आहे साहेब. इथं या तालुक्यामध्ये खरंच साहेब आपण गृहमंत्री आहात, माझी कुणावर टीका करायची नाही, पण साहेब भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये साहेब खरंच आपल्याला लक्ष घालावं लागेल साहेब. ही जनता त्रस्त झालेली आहे, भ्रष्टाचाराकरता त्रस्त झालेली आहे साहेब. सांगतो सगळे पत्रकार साहेब या ठिकाणी बसलेत, कुणालाही विचारा साहेब, गृह खाता आपल्याकडे आहे साहेब, मोदी साहेबांच्या योजना आपल्या योजना साहेब. तिथं खाली काम करत असताना साहेब सगळा ठेकेदाराचा एक मोठा कोंडावळा तयार झालेला आहे आणि त्याचा सामान्य माणसाला गावाला आज या ठिकाणी साहेब त्रास होतोय. आणि म्हणून कार्यकर्त्याची दुखणी साहेब फार महत्वाची आहेत. नेत्यांचा सगळा ताकद ही कार्यकर्त्यावर असते साहेब, आणि या सगळ्या कार्यकर्त्याच्या ताकदीवर आज 10 वर्ष झालं साहेब मी कुठल्या पदावर नाही, आणि म्हणून पदासाठी काम करणारे आम्ही कार्यकर्ते नाही. आज कुठल्या आम्ही अधिकारावर नाही, कुठलं संविधानिक पद माझ्याकडे नाहीये, न आमच्या कुठल्या कार्यकर्त्याकडे पद नाही. पण नुसता निरोप जर दिला तर साहेब ही माणसं हजारोच्या संख्येनं का येतात, तर एकच आम्ही आयुष्यामध्ये निर्माण केलेला आहे, तो ह्या सामान्य माणसांचा विश्वास आपण संपादन केलेला आहे. त्या विश्वासाला साहेब आपण फक्त खबरदारी घ्यावी, त्याला तडा जाणार नाही, एवढी माझ्या सगळ्या जनतेच्या वतीने साहेब मला आपल्याला विनंती करायची आहे. आणि म्हणून माझी एकच आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांना सांगणं आहे की आज आपण जर पाहिलं असेल साहेब या तालुक्यामध्ये भाजपची ताकद वाढलेली आहे. या तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्ष साहेब मागच्या वेळेस तुम्ही 9 सप्टेंबरला आम्हाला प्रवेश दिला आणि 15 दिवसामध्ये फॉर्म भरला साहेब, 1,12,000 मतं पडली, एक अपघात घडला, ठीक आहे झाला, आणि आपण निवडणूक जिंकता निवडणूक आपण हरलो. पण ह्याचा अर्थ असा नाही की आपलं सगळंच काय संपलेलं आहे म्हणून. आणि म्हणून ताट मांड्यानं सगळेजण उभा राहा. आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये पुन्हा एकदा हा इंदापूर तालुका भारतीय जनता पक्षाच्या मागे ताकदीने उभं केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, ही भूमिका तुम्हाला मला सर्वांना आता घ्यावी लागणार आहे. आणि म्हणून साहेब चर्चा झाली, तुमची माझी पण चर्चा झाली. तुम्ही मला म्हणाला, केंद्रीय नेतृत्व मला म्हणालं तुम्ही काय काळजी करू नका, इंदापूरच्या संदर्भामध्ये आम्ही योग्य निर्णय घेऊ. ठीक आहे, तुम्ही आमचे नेते आहात, तुम्हाला पण काय अडचणी आहेत. आज आम्हाला सुद्धा कमीपणा वाटतो, तुमचा एवढा व्यस्त वेळ एका तालुक्याकरता आपण इतका वेळ दिला. त्या दिवशी साहेब तुम्ही सगळे कार्यकर्ते आमचे बोलवले, मुंबईला बोलवले, काय कार्यकर्ते नाराज झाले, आम्हाला का बोलवलं नाही, कारण मला माहित होतं सागर बंगल्यावर किती 100, 200, 300 माणसं बसू शकतील. आणि म्हणून वेळेअभावी जागेअभावी आम्ही सगळ्यांना काही सांगू शकलो नाही. पण नंतर साहेबांनी सांगितलं, अजितदादा पवार, मी आणि देवेंद्र फडणवीस साहेब अशी आमची तिघाची बैठक झाली, 2-2.5 तास बैठक झाली. तुमच्या सगळ्याच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत असे 50-50 प्रश्न मी त्यांच्यासमोर मांडले, त्या सगळ्या शंका मांडल्या, सगळे विषय मांडले, ते सगळे विषय साहेबांच्या कानावर गेलेत, त्याची पुन्हा पुनरावृत्ती करावी यासाठी आजची ही सभा नाही. पण या सगळ्या प्रश्नाची चर्चा झाल्यानंतर मी साहेबांना एकच विनंती केली की साहेब तुम्ही आता इथून पुढे इंदापूर तालुक्यातल्या भारतीय जनता पक्षाचं पालकत्व हे फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्वीकारावं, आणि या तालुक्यावर भविष्यामध्ये साहेब कुठं अन्याय होणार नाही एवढी खबरदारी साहेब आपण घ्या. महायुती झालेली आहे, महायुतीमध्ये आता आमच्या तालुक्यात साहेब जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष होता त्यात 2 भाग झाले. आता त्यातला कोणाच्या मागे किती भाग आहे हे काय त्याचा अभ्यास आम्ही करणारी माणसं नाही. आमचा रोल आहे फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं मतदान जे आहे. आणि म्हणून आता साहेब बोलतील आपल्याशी, मी जास्त वेळ आपला घेणार नाही, आणि साहेब लोक आलेत ते तुमचं ऐकायला आलेत, कारण ह्या लोकांचा पूर्ण विश्वास
हा माझ्यापेक्षा तुमच्यावर जास्त आहे का नाही? विश्वास सांगा बघ, एकदा टाळ्या वाजून सांगा आहे का नाही म्हणून, हात वर करून सांगा आहे का नाही म्हणून. त्यामुळे साहेब आता आपण या सगळ्या लोकांना मार्गदर्शन करा. दुष्काळी परिस्थिती आहे साहेब, कामाचे विषय बरेच आहेत, सांगण्याचं व्यासपीठ नाहीये. नंतर आपण वेगळी वेळ द्या. पाण्याचा प्रश्न आहे, शेतीचा पाण्याचा प्रश्न आहे, लाईटचा प्रश्न आहे, उजनीचा प्रश्न आहे, खडकवासलाचा प्रश्न आहे, भाटघरचा प्रश्न आहे, निरा नदी, भीमा नदी, शेटपळ तलाव, वाघाळा टँक, भल्या भल्या गोष्टी साहेब आहेत. त्या गोष्टीसाठी आपण वेगळा वेळ द्या. आणि आता साहेब लाकडी लिंबोडीचा आपल्याला सत्कार केला. एकदा टाळ्या वाजवा साहेबांच्या करता, लाकडी लिंबोडी करता. 228 कोटी रुपये कुणी दिले असतील तर ते देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला दिलेले आहेत. हे आपल्याला मित्रांनो विसरून चालणार नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा साहेब आपण विचार करून येणाऱ्या पुढच्या काळामध्ये साहेब आपल्याला सहकार्य आपण कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. साहेब दुष्काळी परिस्थिती आहे, गावागावामध्ये टँकरची मागणी वाढायला लागलेली आहे, गावागावामध्ये जनावरांचा पिण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न निर्माण व्हायला लागलेला आहे. काय गावातले मतदार म्हणतात आम्ही मतदानालाच येणार नाही. आम्ही त्यांना विनंती करतोय, हा आपल्याला लोकशाहीमध्ये दिलेला अधिकार आहे, असं करू नका. त्यामुळं काही अधिकारी म्हणतात आचारसंहिता आहे. आम्ही त्यांना सांगितलं रेव्हेन्यू स्केअरसिटी किंवा त्या मॅन्युअल प्रमाणे इलेक्शन कोडमध्ये दुष्काळाच्या कामांना मदत करायला काहीच अडचण नाही. तर आपण आपल्या मार्फत सूचना द्याव्यात. आणि रोजगार हमीची काही कामं असतील, या छोट्या छोट्या गोष्टी साहेब आहेत, पण या सामान्य माणसांच्या करता साहेब महत्वाच्या आहेत. या सगळ्या गोष्टीचं आपण योग्य लक्ष देऊन काम कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. जाता जाता साहेब इथं एक 4-5 प्रश्न आमचे आहेत. आणि या 4-5 प्रश्नामध्ये एकतर साहेब गावगावच्या कार्यकर्त्यांच्या विकास कामाला साहेब निधी मिळत नाही. गावगावच्या कार्यकर्त्यामध्ये 50% पेक्षा अधिक ग्रामपंचायती साहेब या भारतीय जनता पक्षाच्या आहेत. अंकिताने उल्लेख केल्याप्रमाणे काही ग्रामपंचायतमध्ये अन्याय होतो, काही सदस्य डिस्क्वालिफिकेशन मध्ये अन्याय होतो, काही सरपंच साहेब 5-5 हजार मताचे गाव आहेत साहेब, त्या गावचा सरपंच सुद्धा डिस्क्वालिफाय होतो. उद्या आम्ही त्या गावात मतं मागायला गेल्यानंतर काय त्या लोकांना सांगायचं. तर हे सगळे साहेब प्रश्न जे आहेत हे शेवटी कार्यकर्त्यांच्या संदर्भातले प्रश्न आहेत. या प्रश्नामध्ये आपण योग्य दखल द्यावी आणि ह्या तालुक्यातला भ्रष्टाचार कसा थांबवता येईल साहेब हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. कारण शेवटी भ्रष्टाचार जर वाढला तर साहेब तालुक्यातल्या सामान्य माणसाला त्रास होतो आणि तो त्रास झाल्यानंतर त्याचं रिफ्लेक्शन नाही म्हणलं तरी आपल्यावरती झाल्याशिवाय राहत नाही. ही सुद्धा खबरदारी ह्या माध्यमातून आपण घ्यावी. आणि आपल्याकडे गृह खातं आहे साहेब, पोलीस स्टेशनचे अधिकारी आम्हाला सहकार्य करतात, त्यांच्याबद्दल आमची तक्रार नाही, अधिकाऱ्यांच्या बद्दल आमची तक्रार नाही साहेब, कारण आम्ही पण 20-20 वर्ष प्रशासनामध्ये काम केलेलं आहे. पण साहेब काय गोष्टीमध्ये दबाव आणला जातो आणि मग क्रॉस कंप्लेंट घ्या, खोट्या नाट्या केसेस दाखल करा. तर ह्या गोष्टी सुद्धा साहेब थांबल्या पाहिजे. योग्य असेल, कुणी अन्याय केला असेल जरूर त्याच्यावर तुम्ही कारवाई करा. पण एखाद्याला मारले आणि त्याच्या विरोधातच मारणारा माणूस अगोदर येऊन कंप्लेंट देतो आणि कोणाचा तरी फोन येणार असेल साहेब तर तेवढा फोन बंद करायचं काम करा. म्हणजे आमच्या लोकांना त्या ठिकाणी न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढीच या ठिकाणी ग्वाही देतो. आपण आलात, आपलं मनापासून स्वागत करतो. आणि एकदा महायुतीच्या बाबतीमध्ये साहेब आपण मार्गदर्शन करा. मी सगळ्याच्या वतीने आपल्याला ग्वाही देतो साहेब, तुम्ही जो निर्णय सांगचाल तो निर्णय समोर बसलेली जनता मान्य केल्याशिवाय राहणार नाही. मान्य आहे का नाही तुम्हाला सांगा. जरा मोठ्या आवाजात बोला, कमी आवाजात. देवेंद्र फडणवीस साहेब सांगतील तो निर्णय मान्य आहे ना तुम्हाला साहेब? तुम्ही सांगाल तो निर्णय मान्य होईल आणि त्या पद्धतीने पुढचं या संदर्भातलं नियोजन केलं जाईल. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आज आपण आलात, आपलं स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा बरं अरे विधानसभेचं बघू की बाबा, बस खाली जरा. हा. आणि आता आपल्या सगळ्यांच्या वतीनं फडणवीस साहेबांना विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस साहेब आपणास विनंती, मार्गदर्शन करावं. भारत माता की, भारत माता की, भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आज
इंदापूर भारतीय जनता पार्टीच्या या महामेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते, ज्यांनी खऱ्या अर्थानं इंदापूर तालुक्याचा विकास केला आणि या तालुक्याचं चित्र बदललं, असे माजी मंत्री आमचे मित्र हर्षवर्धन पाटीलजी, श्री राहुलदादा कुल, वासुदेव नाना काळे, शरद जामदारजी, अविनाश घोलपजी, पृथ्वीराज जाचकजी, चंद्रराव अण्णा तावडे, जेबी अण्णा गावडे, स्नेहलताताई दगडे, युवा नेत्या आणि ज्यांनी या क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उत्तम काम केलं ते अंकिताताई पाटील, ॲडव्होकेट कृष्णाजी यादव, युवा नेते राजवर्धन पाटील, मारुतरावजी वनवे, नवनाथजी पडळकर, देवराजजी जाधव, रंजनजी तावरे, मुरलीधरजी निंबाळकर, तानाजीराव घोलप, आकाशजी कांबळे, माऊली चौरे, या ठिकाणी उपस्थित गजानन वागसे, माऊली बनकर, अतुल तेरखेडकर, शीतलताई साबळे, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, कोणाचं नाव सुटलं असेल तर मी क्षमा मागतो, आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज खरं म्हणजे या ठिकाणी विशेष रूपानं आपली भेट घेण्याकरता मी आलो. आपल्या सर्वांना कल्पना आहे 2019 साली जनतेने महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीला पूर्ण बहुमत दिलं. दुर्दैवाने त्यावेळी आपल्या इंदापूर तालुक्यामध्ये छोटासा अपघात झाला. आमचे 25 वर्षाचे स्नेही असलेले हर्षवर्धनजी आमच्या आग्रह खातर 2019 साली भारतीय जनता पक्षामध्ये आले आणि भारतीय जनता पक्षाच्या कमळ चिन्हावर त्यांनी निवडणूक लढवली. वेळ कमी पडला, वेगळ्या प्रकारचं राजकारण झालं आणि अगदी 2000 मताने या ठिकाणी हर्षवर्धनजींना पराभव स्वीकारावा लागला. मनाला बोचणारा पराभव होता. आम्हाला सगळ्यांना पूर्ण अपेक्षा होती की हर्षवर्धनजी निवडून येतील, पण 2019 हे वर्षच अनपेक्षित घटनांचं वर्ष होतं. आपल्याला कल्पना आहे की पूर्ण बहुमत मिळाल्यानंतर देखील आपल्यासोबत आणि विशेषतः जनतेच्या मतांसोबत, जनतेच्या मॅन्डेट सोबत एक षडयंत्र झालं आणि त्या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं सरकार हे स्थापन करण्यात आलं. जे लोक एकमेकाच्या विरोधात लढले होते त्या लोकांनी केवळ खुर्ची करता, केवळ पदाकरता त्या ठिकाणी युती केली आणि युद्धोजींसारखा आमचा 25 वर्षाचा मित्र आणि मित्रपक्ष निव्वळ खुर्ची करता पवार साहेबांच्या सोबत गेला, काँग्रेस सोबत गेला आणि एक वेगळं सरकार त्या ठिकाणी तयार झालं. बंधू भगिनींनो, 2.5 वर्ष सरकार चाललं आणि त्या काळामध्ये एक मोठा संघर्ष आपल्याला करावा लागला. आपल्याला कल्पना आहे सातत्याने कोरोनाचा काळ असो की इतर काळ असो, ज्या प्रकारचा अन्याय हे सरकार सामान्य जनतेवर करत होतं, ज्या प्रकारचा व्यवहार या सरकारचा आपल्याला पाहायला मिळत होता, ज्या प्रकारची वसुली या सरकारच्या माध्यमातून चालली होती, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठं वसुली सरकार हे 2.5 वर्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याच वेळी आपल्याला कल्पना आहे की ज्या प्रकारचं राजकारण होत होतं ते सहन न झाल्यामुळे
एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी निर्णय केला की आता या महाविकास आघाडीमध्ये मी राहू शकत नाही. श्रद्धेय बाळासाहेब ठाकरेंनी ज्या उद्देशाने शिवसेना स्थापन केली, केवळ खुर्ची करता त्या उद्देशाला त्या ठिकाणी काळीमा फासण्याचं काम चाललं असेल आणि केवळ पुत्राकरता अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी होत असतील तर मी यांच्यासोबत कसा राहू असा विचार करून माननीय शिंदे साहेब हे शिवसेना घेऊन, संपूर्ण पक्ष घेऊन त्या ठिकाणून बाहेर पडले आणि आपण महायुतीचं सरकार पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं. हे सरकार स्थापन झाल्यानंतर आपल्याला कल्पना आहे की आपण अतिशय धडाडीने कामं करत होतो, पण त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील काही वेगळं घडत होतं. त्याही ठिकाणी काही खदखद होती, काही अस्वस्थता होती. त्याही ठिकाणी लोकांचं मत होतं आणि विशेषतः अजितदादा पवारांचं मत होतं की आता जर आपल्याला विकासाकडे जायचं असेल तर या देशामध्ये नरेंद्र मोदीजींच्या शिवाय दुसरा कोणी विकास करू शकत नाही. देश आणि महाराष्ट्राकरता मोदीजींच्या समवेत जाणं हेच सर्वसामान्यांच्या भल्याकरता हा निर्णय असेल आणि म्हणून सातत्याने त्यांच्या पक्षातली मागणी वाढत होती की आपणही मोदीजींसोबत गेलं पाहिजे. आणि त्याचाच परिणाम असा झाला की शेवटी त्याही पक्षातल्या मेजॉरिटीने, बहुतांश लोकांनी हा निर्णय केला की आता आम्ही महाविकास आघाडीसोबत राहू शकत नाही, आम्हाला मोदीजींसोबत देशाच्या मुख्य धारेमध्ये काम करायचं आहे. आणि ते लोक देखील आपल्या सोबत आले. आता मला सांगा, जर कोणी आपल्या सोबत आलं तर त्याला घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे? आपली शक्ती वाढवली पाहिजे की नाही वाढवली पाहिजे? एक संघटित पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला मोदीजींची ताकद वाढवणं हे गरजेचं होतं आणि म्हणून आपण निर्णय केला आणि अजितदादांना देखील सोबत घेतलं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील सोबत आला. आणि हे खरं आहे, त्याच्याने ताकद वाढली. पण काही ठिकाणी तसं तर राष्ट्रवादी काँग्रेसशीच बहुतांश ठिकाणी आपला संघर्ष होता आणि काही ठिकाणी तो टोकाचा संघर्ष होता. आपल्या इंदापूर सारख्या भागामध्ये मला याची कल्पना आहे की एक टोकाचा संघर्ष अनेक वर्ष सामान्य कार्यकर्ता हा त्यांच्या कार्यकर्त्यांशी करत होता. त्यामुळे साहजिक होतं की या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये एक भावना तयार होणं की ज्यांच्याशी आम्ही वर्षानुवर्ष लढतोय, आता त्यांच्यासोबत काम करायचं कसं. मला आठवतं की निर्णय ज्यावेळेस झाला त्यावेळेस 3-4 लोकांनाच मी बोलवलं, कारण मला माहिती होतं की ज्या लोकांनी इतका संघर्ष केला आहे त्यांची काय अडचण होणार आहे, त्यांना काय भोगावं लागणार आहे, त्यांना काय उत्तरं द्यावी लागणार आहेत, त्यांना कसे कार्यकर्ते सांभाळावे लागणार आहेत. त्या 3-4 लोकांपैकी एक हर्षवर्धन पाटील होते, ज्यांना मी बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं, हर्षवर्धनजी, मोदी साहेबांकरता आपल्याला हा निर्णय करायचा आहे. मला कल्पना आहे तुम्हाला त्रास होणार आहे, तुमच्या कार्यकर्त्यांना त्रास होणार आहे, पण शेवटी आपलं ध्येय काय आहे? आपलं ध्येय विकास आहे, आपलं ध्येय विकसित भारत आहे, आपलं ध्येय विकसित महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात आणि देशात राहणाऱ्या दीन, दलित, गोरगरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, अल्पसंख्याक, ओबीसी, मराठा, धनगर, सगळ्या समाजातल्या 18 पगड जातीच्या लोकांना पुढे नेण्याकरता देशाचं नेतृत्व जर इतक्या चांगल्या प्रकारे काम करत असेल तर त्यांच्या पाठीशी महाराष्ट्र उभा करावा लागेल. आणि महाराष्ट्र उभा करायचा असेल तर संघटित शक्तीने आपल्याला उभं करावं लागेल. कालपर्यंत जे आपल्या अजेंड्याचा विरोध करत होते ते जर आज आपला अजेंडा मान्य करत असतील, मोदीजींचं नेतृत्व मान्य करत असतील तर आपण त्यांना सोबत घेतलं पाहिजे.
हर्षवर्धनजींनी सांगितलं मला त्रास होईल साहेब, माझ्या कार्यकर्त्यांना माझ्यापेक्षा जास्त त्रास होईल. मला त्यांचं वाक्य आठवतं, ते म्हणाले नेत्यांना युती करणं सोपं असतं पण कार्यकर्त्यांना युती करणं फार कठीण असतं, कारण जमिनीवर ते लढले असतात. पण त्यांनी मला सांगितलं हे जरी असलं तरी एकेका कार्यकर्त्याला मी समजावेन. भारतीय जनता पक्षाची ताकद या इंदापूर तालुक्यामध्ये या ठिकाणी हर्षवर्धनजी आल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाढली. एक मोठा भारतीय जनता पक्ष आपण या ठिकाणी तयार केला, मजबूत केला, जो स्वतःच्या भरोशावर या ठिकाणी क्रांती करू शकतो. अशा प्रकारचा भारतीय जनता पक्ष या इंदापूर तालुक्यामध्ये आपल्या जुन्या कार्यकर्त्यांसमवेत जसे हर्षवर्धनजी आलेत आणि आपल्यापैकी अनेक लोक आलेत, तसा तो भारतीय जनता पक्ष एक मजबूत पक्ष या ठिकाणी तयार झाला. पण शेवटी एका मोठ्या ध्येयाकरता आपण सगळे काम करत असताना आपण त्यांना सोबत घेतलं. पण त्याही वेळी आणि काल परवा माझ्याकडे ज्यावेळी इंदापूर तालुक्यातले 150-200 प्रमुख कार्यकर्ते आले होते आणि खूप चर्चा झाली, मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं, सगळ्यांच्या शंका समजून घेतल्या आणि माझ्या मनात काय ते देखील मी बोलून दाखवलं. सगळ्या गोष्टी इतक्या मोठ्या लोकांसमोर बोलता येत नाही आणि माध्यमांसमोर तर बोलताच येत नाही. माध्यमांना मी दोष देत नाही, पण शेवटी काय इंटरप्रिटेशन जाईल हे सांगता येत नाही. पण मी सगळ्यांचं म्हणणं ऐकून माझ्या मनात काय हे मी सांगितलं. मी तुम्हाला आज विश्वास देण्याकरता आलो आहे. या ठिकाणी हर्षवर्धनजींनी सांगितलं की इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारा. हर्षवर्धनजी वयाने माझ्यापेक्षा मोठे आहेत, माझ्या 5 वर्ष आधी ते आमदार झाले, माझ्या आधी ते मंत्री झाले, पण माझे ते मित्र आहेत आणि म्हणून त्या मित्रत्वाच्या नात्यातनं मी एवढंच सांगतो की केवळ इंदापूर तालुक्याचं नाही, हर्षवर्धन पाटलांसहित इंदापूर तालुक्याचं पालकत्व स्वीकारण्याकरता या ठिकाणी मी आलो. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जी शक्ती मला मिळालेली आहे त्या शक्तीचा उपयोग या तालुक्याकरता आणि हर्षवर्धनजींना ताकद देण्याकरता कसा करता येईल ते मी केल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला सांगण्याकरता मी या ठिकाणी आलो. आणि त्यांचा एक प्रदीर्घ अनुभव आहे. आज आपल्याला कल्पना आहे की आम्ही इतके वर्ष काम केलं, आता विधानमंडळात मलाही 25 वर्ष झाले, पण एक मंत्री म्हणून त्यांचं कार्य मी जवळून बघितलं आणि विशेषतः विधानमंडळातही सर्व पक्षाच्या नेत्यांना सांभाळून घेणारा मंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. त्यांचं वय जास्त नव्हतं, पण त्यांच्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठे जे लोक होते त्यांनाही हर्षवर्धन पाटील एक हक्काचं घर वाटायचं, एक हक्काचा व्यक्ती वाटायचा, ही हातोटी त्यांच्या कामामध्ये आहे. आणि म्हणूनच आज आपण एका मोठ्या लढाईकडे चाललो आहे. काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही पवार साहेब आणि अजितदादांची आहे. काही लोकांना असं वाटतं की बारामतीची लढाई ही सुप्रियाताईंची आणि सुनेत्रा वहिनींची आहे. न ही लढाई पवार साहेब अजितदादांची आहे, न ही लढाई सुनेत्राताई सुप्रियाताईंची आहे. खऱ्या अर्थानं ही जर लढाई असेल तर ही नरेंद्र मोदीजी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई आहे. याचं कारण कोणीही निवडून आलं तरी देखील या ठिकाणी काही फार देशात बदल घडणार आहे अशी परिस्थिती नाही आहे, पण देशात बदल घडवणाऱ्याला कोण साथ देऊ शकतं याची ही खरी लढाई आहे. आज महायुतीचा उमेदवार जर निवडून आला तर मोदीजींच्या प्रत्येक विकासाच्या कार्याला एक हात वर असेल, एक बटन दाबलं जाईल आणि पूर्ण समर्थन दिलं जाईल. आणि गेल्या 5 वर्षामध्ये किंवा 10 वर्षामध्ये आपण बघितलं, मोदीजींनी या देशात परिवर्तनाचे जे जे निर्णय घेतले, जे जे निर्णय, आणि याच्यावर जर कोणाच्या मनात संशय असू शकत नाही की या देशामध्ये मोदीजींनी जे निर्णय घेतले ते ऐतिहासिक होते, अभूतपूर्व होते. होते की नाही सांगा? ऐतिहासिक होते की नाही? अभूतपूर्व होते की नाही?
देश बदलणारे होते की नाही, गरिबाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणारे होते की नाही, या प्रत्येक निर्णयाचा विरोध सुप्रियाताईंनी केला. प्रत्येक निर्णयाचा. तुम्ही लोकसभेमधलं एकूण एक भाषण काढा, मोदीजींच्या प्रत्येक निर्णयाचं, म्हणजे अगदी काश्मीरचं 370 कलम हटवण्याच्या संदर्भात ज्यावेळी या देशाच्या लोकसभेमध्ये अमितभाई शहांनी बिल मांडलं, त्याचाही विरोध करणाऱ्या सुप्रियाताई होत्या. त्यामुळे आता बारामती मतदारसंघाने हे ठरवायचं आहे, व्यक्ती मोठा नाही आहे, ही काही शरद पवारांच्या विरोधातली लढाई नाही आहे. बारामती मतदारसंघातल्या लोकांनी हे ठरवायचं आहे की बारामतीचा खासदार हा मोदीजींच्या विकास यात्रेमध्ये चालेल की राहुल गांधींच्या ज्या समाजविरोधी आणि देशाचा विकासाचा अजेंडा पूर्णपणे डिरेल झाला पाहिजे अशा प्रकारच्या मानसिकतेच्या मागे चालेल, याचा फैसला या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, मला कल्पना ही निवडणूक जशी जशी पुढे जाईल, ही निवडणूक एक प्रकारे वेगवेगळ्या भावनिक मुद्द्यांवर जाईल. पण लक्षात ठेवा, नरेंद्र मोदीजींनी या देशामध्ये गरीब कल्याणाचा अजेंडा चालवला. आज आपण पाहू शकतो, जगाच्या पाठीवर हा रेकॉर्ड आहे की केवळ 10 वर्षामध्ये 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले. जगात हे घडलं नाही. जगातले अर्थशास्त्री तोंडात बोटं घालतात, ते म्हणतात हे कुठलं अर्थशास्त्र आहे की ज्यांनी 25 कोटी लोक गरिबी रेषेच्या वर आले? हे कोणतं अर्थशास्त्र आहे की ज्याच्यामध्ये भारतासारखा देश 20 कोटी लोकांना, ज्यांच्या डोक्यावर छप्पर नव्हतं, जे झोपडीत राहायचे, त्यांना पक्क घर देऊ शकतो? हे कोणतं अर्थकारण आहे की 75 वर्षानंतर ज्या 50 कोटी लोकांना पिण्याचं पाणी नव्हतं, ज्यांना हंडे घेऊन विहिरीवर नाहीतर तलावावर जावं लागायचं, नदीवर जावं लागायचं, अशा 50 कोटी लोकांना शुद्ध पिण्याचं पाणी त्यांच्या घरी मिळालं? हे कोणतं अर्थकारण आहे? हे कोणतं अर्थकारण आहे की गरिबाला त्याच्या घरी शौचालय मिळालं, त्याच्या घरी गॅस मिळाला? हे कोणतं अर्थकारण आहे की ज्याच्यामध्ये 50 कोटी पेक्षा जास्त लोकांना मुद्राचं लोन मिळालं आणि ते आपल्या पायावर उभे राहिले? आणि त्याहीपेक्षा या देशामध्ये महिलांच्या अधिकारितेकरता यापूर्वी कधीच असं घडलं नव्हतं. 31 कोटी महिलांना मुद्राचं लोन मिळालं आणि 31 कोटी महिला, आणि महिला ज्यावेळेस आपल्या पायावर उभ्या राहतात त्यावेळेस तो परिवार आपल्या पायावर उभा राहतो. त्या 31 कोटी परिवारांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम हे मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं. आज गरीब असेल, शेतकरी असेल, आदिवासी असेल, आज आपण बघा, मोदीजी ज्यावेळी देशाचे प्रधानमंत्री झाले त्यावेळी आपल्याही राज्यातले मोठे मोठे नेते म्हणायचे, अरे मोदींना ऊसातलं काय समजतं, मोदींना साखरतलं काय समजतं, मोदींना कारखानदारीतलं काय समजतं, ऊसाच्या शेतकऱ्याचं काय समजतं. पण आज हर्षवर्धनजी या ठिकाणी आहेत, ते तर सगळ्यात मोठ्या बॉडीचे आता चेअरमन त्या ठिकाणी झालेले आहेत. आज त्यांना तुम्ही विचारा की साखर कारखानदारी टिकली आणि शेतकऱ्याला ही FRP मिळाली, याचं एकमेव कारण मोदीजींनी जे वेगवेगळ्या या ठिकाणी नीती घेतली. हजारो कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्याला आणि कारखानदारी जिवंत ठेवण्याकरता मोदीजींनी त्या ठिकाणी दिले. आणि प्रत्येक वेळी आवश्यक तशा प्रकारची नीती आणि निर्णय हे मोदीजींनी घेतल्यामुळे आज आमचा ऊसाचा शेतकरी या ठिकाणी खऱ्या अर्थानं ताठमानेनं जगू शकतोय आणि आमचे कारखाने या ठिकाणी जिवंत आहेत. आणि म्हणून कुठलाही घटक असो, आज आमच्या 12 बलुतेदारांकरता मोदीजींनी जो निर्णय घेतला, पारंपरिक व्यवसाय करणाऱ्यांकरता 20,000 कोटी रुपये या ठिकाणी मोदीजींनी दिले आणि त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि त्यांच्या व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत त्यांनाही पारंपरिक व्यवसाय कायम ठेवून समृद्धीकडे जाता आलं पाहिजे. हा प्रयत्न मोदीजींनी केला. तर आमच्या आदिवासींकरता 14,000 कोटी रुपयाची योजना तयार करून आमच्या आदिवासींच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचं काम हे मोदीजींनी केलं. आज मोदीजींनी स्टँडअप सारख्या योजनेच्या माध्यमातून निर्णय केला, देशामध्ये जेवढ्या बँका आहे
आणि जेवढ्या बँकांच्या जेवढ्या ब्रँचेस आहे प्रत्येक ब्रँचला किमान 2 अनुसूचित जातीच्या दलित बांधवांना त्या ठिकाणी कर्ज द्यावंच लागेल आणि उद्योजक बनवावंच लागेल, नाहीतर त्यांच्या ब्रँचचा लायसन्स रद्द होईल. आणि अशा प्रकारे हजारो नव्हे लाखो दलित उद्योजक आज या देशामध्ये मोदीजींनी तयार केले. आणि म्हणून आज आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे मोदीजी देश पुढे नेत आहेत, ज्या देशाला संरक्षणाकरता सगळे इक्विपमेंट इम्पोर्ट करावे लागायचे, बंदूकही इम्पोर्टेड, गोळी इम्पोर्टेड, तोफही इम्पोर्टेड, गोळी इम्पोर्टेड, विमानही इम्पोर्टेड, सगळं बाहेरून आणावं लागायचं. आणि मग त्या देशाने सांगितलं देत नाही तर बोलायला सोय नव्हती. तो भारत आज आत्मनिर्भर भारत झाला. आज भारताने असं मिसाईल तयार केलं की भारतातनं ते मिसाईल सोडलं 7000 किलोमीटरवर जे टार्गेट दिलाय ते टार्गेट ध्वस्त करू शकतं. अशा प्रकारचं मिसाईल आज भारताने तयार करून दाखवलं. आज भारत या ठिकाणी डिफेन्सचे इक्विपमेंट एक्सपोर्ट करतोय आणि एवढी आपली ताकद भारताने वाढवली आहे. आता चीन किंवा पाकिस्तान भारताकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही, त्यांची हिम्मत नाही. अशा प्रकारची भारताची स्थिती आहे. आपण बघितलं आज G20च्या माध्यमातून मोदीजींनी वैश्विक नेता म्हणून आपली एक त्या ठिकाणी प्रतिमा तयार केली. आणि आफ्रिकन देश असतील किंवा विकसनशील देश असतील ते स्पष्टपणे सांगतात आमचे नेते मोदीजी आहेत. आपण तो भारत पाहिला 2014 पूर्वीचा की ज्यावेळी देशाचे पंतप्रधान हे विदेशात जायचे तर त्यांना सन्मान नव्हता, त्यांना मान नव्हता, ते आले कधी समजायचं नाही, गेले कधी समजायचं नाही. आणि आज या देशाच्या पंतप्रधानाकरता पायघड्या टाकून लोक बसलेले आहेत. सगळे देश बोलवतात, नव्हे तर जगातल्या 18 देशांनी त्यांच्या देशातला सर्वोच्च सन्मान हा मोदीजींना दिला. आणि याच्यामध्ये 6 मुस्लिम राष्ट्र देखील त्या ठिकाणी आहेत. त्यामुळे आज आपण पाहू शकतो की ज्या प्रकारे मोदीजींनी हा सन्मान मिळवला, हा मोदीजींचा सन्मान नाही आहे, हा भारताचा सन्मान आहे, हा तुमचा आमचा सन्मान आहे, हा आपल्या सगळ्यांचा सन्मान आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, खरं म्हणजे बोलायला खूप आहे, पुढे देखील येणार आहे, त्यावेळेस सविस्तर बोलीन. आज एवढंच सांगू इच्छितो, आपल्याला मोठ्या ध्येयाकरता काम करायचं आहे. आपल्याला जे काही झालं असेल ते विसरायचं आहे. मोदीजींकरता आपल्याला महायुतीकरता काम करायचं आहे. महायुतीचा उमेदवार या ठिकाणून निवडून आला तर तो मोदीजींच्या बाजूने उभा राहणार आहे. आणि तो महायुतीचा उमेदवार बारामतीचा खासदार मोदीजींसोबत उभा असलेला आपल्याला पाहायचा आहे. आणि म्हणून आपण सगळे या ठिकाणी एकत्रित आलो आहोत. मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो, तुमच्या मनात जे आहेत, तुमच्या ज्या कुंठा आहेत, तुमच्या ज्या संकल्पना आहेत, तुमच्या ज्या अडचणी आहेत, त्या सगळ्या मी समजून घेतल्या आहेत. आणि त्या संदर्भात उचित आणि सकारात्मक अशा प्रकारचा निर्णय हा कृतीमध्ये झालेला तुम्हाला पाहायला मिळेल, हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी देतो. आणि हर्षवर्धन पाटीलजींनी आपल्याला जो मंत्र दिलेला आहे त्या मंत्राने आपण सगळे पुढे जाऊया एवढीच विनंती करून माझं बोलणं संपवता 2 गोष्टी निश्चितपणे आपल्याला सांगतो की हर्षवर्धनजींनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, पण आपल्या इथला पाण्याचा प्रश्न सोडवण्याकरता लाकडी निंबोळी तर आपण केलंच, पण येत्या काळामध्ये मुळशी धरणाचं पाणी देखील दौंड आणि इंदापूर तालुक्यात कसं आणायचं हा आमचा एक प्रयत्न चाललेला आहे. आणि खडकवासल्याचं जे टनेल आहे ते करून दरवर्षी 3 TMC पाणी हे दौंड आणि इंदापूरला कसं आणायचं हा देखील प्रयत्न आमचा चाललाय. तुमचे आशीर्वाद जर पाठीशी असले तर हर्षवर्धनजी, राहुल कुलजी, आम्ही सगळे मिळून या भागाला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने सांगतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब, मनापूर्वक धन्यवाद. यानंतर आभार प्रदर्शन. आजच्या 9च्या बातमीपत्रात इथेच थांबण्याची वेळ झाली. पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.